पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये याच्या आधी आपण दुसरा दशक पाहिला आणि दुसऱ्या दशकामध्ये आपण मूर्ख लक्षण असा तो दशक होता आणि ज्याच्यामध्ये आपण उत्तम लक्षण पाहिलं, भक्ती निरूपण पाहिलं, त्याच्यानंतर सत्वर्जतम लक्षण पाहिली, सद्विद्या म्हणजे काय हे पण पाहिलं, विरक्त लक्षण पाहिलं. तर त्याच्याच बरोबरीने पढत मूर्ख लक्षण अशी पण लक्षणं दुसऱ्या समासामध्ये आहेत. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या समासाकडे जातोय, ज्या तिसऱ्या समासामध्ये नाव आहे स्वगुण परीक्षा. स्वगुण परीक्षामध्ये पहिला समास जो आहे तो जन्म दुःख निरूपण आहे. तर जन्म दुःख निरूपण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण ओव्यांची संख्या 53 आहे आणि या 53 ओव्यांच्या मध्ये मनुष्य जन्माला येतो त्यावेळेला त्याला काय यातना सोसायला लागतात, तर याचा पूर्ण पाढाच त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलाय. याच्यातल्या काही निवडक 4 ओव्यांचा आपण चिंतन पाहणार आहोत. पण तत्पूर्वी या बाकीच्या ओव्या ज्या आहेत, ज्या आपल्या कानावरून जाव्यात, म्हणजे आपल्याला समर्थांना काय सांगायचं हे विश्लेषण करण्याच्या पेक्षा सुद्धा पटकन कळून जाईल इतक्या सोप्या आहेत, तर मी पूर्ण समास हा वाचतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्शियली लक्षात येईल की मनुष्य जन्मामध्ये दुःख किती आहे आणि या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग जो की भक्ती आपल्याला कशी जवळ करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर नीतियुक्त आचरण आणि नीतियुक्त आपलं समाजामध्ये असणारं अस्तित्व आणि त्याची महत्ता किती आहे हे आपल्याला लक्षात येईल. श्रीराम. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, नीच नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी, जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तारला, जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा ममता रूप, जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे, जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षित आहे, जन्म हाची विषमकाळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अति कुशीळ नरकपतन, पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी, अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे, रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळवून जाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे, वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडीताच नये, कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुईज येते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये, अस्थिपंजर उभविला, सीरा नाडी गुंडाळीला, मेद मांसे सरसाविला, सांदो सांदी भरुनी, अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती, नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडीबिडिले, मूत्रपोतडे जमले दुर्गंधीचे,
जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमूप लवथविती कातडी, कांटाळवाणी. सर्वांगास स्थिर प्रमाण, तेथे बळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण, ते दुर्गंधी नेघवे. डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे, मुखी मळासारखी. लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुखकमळ चंद्रासारखे. मुख ऐसे कुश्चिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी. पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका. एवं मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन, येणेची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही. पोटी नसता मळमूत्र वोक, मरोनी जाती सकळ लोक, जाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना. निर्मळपण काढू जाता, तरी देह पडेल तत्वता. एवं देहाची व्यवस्था ऐसी असे. ऐसा हा धड असता, येथा भूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी. ऐसी ये कारागृही वसती, नवमास बहु विपत्ती, नवही द्वारे निरोधती वायो कैसा तेथे. वोका नरकाचे रस झिरपती, ते जठराग्निस्तव तापती, तेने सर्वही उकडती असती मांस. त्वचे विण गर्भ खोळे, तव मातेसी होती डोहळे, कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे. बांधले चर्माचे मोटाळे, तेथे विष्ठेचे पेटाळे, रस उपाय वंकनाळे होत असे. विष्ठामूत्र वांती पित, नाकी तोंडी निघती जंत, तेने निर्भुजले चित्त अतिशयसी. ऐसी ये कारागृही प्राणी, पडिला अत्यंत दाटणी, कळवळून म्हणे चक्रपाणी, सोडवी येथून आता. देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकविन, पुन्हा न येई येथे. ऐसे दुखवून प्रतिज्ञा केली, तव जन्मवेळ पुढे आली, माता आक्रंदो लागली प्रसूत काळी. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकद्वारे सांडी श्वास, तेही बुजले निशेष जन्मकाळी. मस्तकद्वार ते बुजले, तेणे चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले चहूकडे. श्वास उश्वास कोंडला, तेणे प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला कासावीस. चित्त बहु निर्बुजले, तेणे आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खांडून काढा. मग ते खांडून काढीती, हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले तेची कापिती, मुख नासिक उदर. ऐसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडले कळीवर. मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी. तथापि सुकृते करुनी, मार्ग सापडला योनी, तरी अडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता. तये संकोचित पंथी, बळेची ओढून काढीती, तेणे गुणे प्राण जाती बाळकाचे. बाळकाचे जाता प्राण, अंती होय विस्मरण, तेणे पूर्वील स्मरण विसरून गेला. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. दुःखा वरपडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती, तेणे सुखची मानिले. देह विकार पावले, सुख दुःखे झळंबले, असो ऐसे गुंडाळले मायाजाळी. ऐसे दुःख गर्भवासी, होते प्राणीमात्रासी, म्हणून भगवंतासी शरण जावे. जो भगवंताचा भक्त, तो जन्मापासून मुक्त, ज्ञानवळे विरक्त सर्व काळ. ऐशा गर्भवासी विपत्ती, निरोपिल्या यथामती, सावध होऊनी श्रुती, पुढे अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपण नाम समास पहिला. तर हा समास आपण यातल्या ओव्या आपण ऐकल्या तर आपल्याला हे लक्षात येईल की ज्या नरदेहाला आपण इतकं नटवतो, शृंगारतो, त्याच्यावरती वैषयिक प्रेम दाखवतो, त्याच्यासाठी आयुष्याचा आटापिटा करतो,
त्या नरदेहाचं खरं वास्तविक स्वरूप किती दुःखप्रद आहे. अक्षरशः म्हणजे मळमूत्राचा गोळा आहे. आपली आपली फक्त त्वचा सोडून जर आपण आत बघितलं तर आपल्याला बघायला होणार नाही अशा पद्धतीचं अतिशय घाणेरडं दृश्य आहे. आणि ते घाणेरडं दृश्य समर्थांनी मुद्दामहून ओव्यांच्या मधून दाखवलंय आपल्याला, हे याच्यासाठीच की आपण ते विसरून जातो. आणि आपण कशासाठी जन्माला आलो, आपल्याला काय करायचं या गोष्टी विसरून आपण केवळ त्या शरीराच्या सुखासाठी, त्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून आपण आयुष्याचा आटापिटा करतो. तर वस्तुस्थिती आपल्याला लक्षात यावी आणि दुःखाचं कारण काय आहे हे लक्षात यावं, म्हणून मनुष्याला जन्म त्याचा होत असताना किती त्रास सहन करायला लागतो. 9 महिने 9 दिवस त्या आईच्या उदरामध्ये तो गर्भ वाढत असतो. ते होत असताना त्याची होणारी घुसमट, तो जन्माला येत असताना प्रसूती समय आईला होणारा त्रास, आणि या सगळ्यामधून कधी बाळाचा प्राण जातो, कधी आईचा प्राण जातो, अशा पद्धतीचं सगळं हे दुःखमय असं सगळं आहे. आणि असा जन्म झाल्यानंतर आपण ज्या वेळेला आई आणि बाळ दोघंही वाचतात त्यावेळेला सगळीकडे आनंदी आनंद असतो. एक जीव आपल्या घरामध्ये नवीन आला आणि त्या जीवाचं आपण नामकरण करतो आणि आनंदाने आपण एकमेकांना पेढा भरवतो. आणि हे सगळं करत असताना मग मात्र तो जीव असतो तो स्वतःही विसरून जातो की आपण किती कष्टातून आपण या जगामध्ये आलो, आणि नंतर हेही विसरून जातो की आपण कशासाठी जन्माला आलो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. एवढे कष्ट सोसून सुद्धा जो परमेश्वराची अतिशय करुणा भाकत होता आईच्या गर्भामध्ये असताना की माझं खरं स्वरूप हे परमेश्वर स्वरूप आहे, परंतु इथून माझी सोडवणूक परमेश्वरा तू कर आणि मी नेहमी तुझी भक्ती करेन आणि तुझं ध्यान करेन वगैरे गोष्टी. आणि मग ज्या वेळेला परमेश्वर त्याची करुणा भाकून त्याला जन्माला घालतो आणि बाहेर पडल्यानंतर मूल रडायला लागतं, आणि त्यावेळेला आपण म्हणतो की तो जो आवाज असतो तर तो कोहम असतो. म्हणजे काय, मी कोण, तो परमेश्वर स्वरूप म्हणजेच मी आहे ही आपली खरी ओळख त्याची असते. ती ओळख तो विसरून जातो आणि मग त्याच्यासमोर प्रश्न पडतो की आता मी कोण. आणि मग आपण पाळण्यामध्ये त्याचं नाव ठेवतो आणि त्या नावाने त्याला पुढे आयुष्यभर ओळखलं जातं. आणि मग जसं जसं त्याचं वय वाढतं तसं तो आपलं बारशामधलं नाव म्हणजेच आपण पुरुष आहोत किंवा आपण स्त्री आहोत किंवा आपण अमुक घरामध्ये जन्माला आलो, त्याच्यानंतर आपण अमुक शिक्षण घेतलं, अमुक विद्या संपादन केली, आपण किती द्रव्य साठवलं, अशा सगळ्या गोष्टींच्या मध्ये तो गुरफटत जातो. आणि आपण जन्माला किती कष्टातून जन्माला आलोय आणि या जन्माचं सार्थक नेमकं काय करायचंय हे मात्र तो विसरून जातो. आणि ते त्यांनी विसरू नये, कुठेतरी आपल्याला पश्चात्तापाची जाणीव व्हावी म्हणून समर्थाने अतिशय प्रखरपणाने या ओव्यांच्या मधून त्या सगळ्या दुःखाचा पाढा आपल्या समोर वाचलाय. तो सुद्धा आपल्यासाठीच वाचलाय. म्हणजे वाचत असताना आपल्याला आपल्याच शरीराची इतकी घाण येते की अरे बापरे, एवढं हे घाणेरडं शरीर आहे आणि त्याच्यासाठी आपण किती आटापिटा करतो. तर या 53 ओव्यांच्या पैकी निवडक 4 ओव्या आहेत ज्याचा आपण थोडक्यात आशय बघूयात आणि आजचं चिंतन थांबवूयात. 8व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. म्हणजे जीवाला जीवत्व प्राप्त होतं ते केवळ जन्माला येण्यामुळे प्राप्त होतं. आणि त्याच्या आधी तो जीव म्हणजे कोण असतो तर तो शरीराविना आत्मा असतो, ज्याला शरीराची धारणा नसल्या कारणाने कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ नसतो, कोणत्याही प्रकारची वासना नसते, कारण मुळात शरीराचा आधारच त्याला नसतो. आणि ज्या वेळेला जीवाला शरीराचा आधार प्राप्त होतो आणि त्यावेळेला मात्र त्याला जीवपण येतं. आणि जीवपणाबरोबर दुसरी त्याला जोडून येणारी गोष्ट असते ती म्हणजे अहंता. म्हणून जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण.
अहंता म्हणजे अहंकार म्हणजे अभिमान हा जन्माचाच गुण आहे. तो जन्माबरोबरच येतो असं समर्थ सांगतात. आणि जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. स्मरण आणि विस्मरण साहजिकच विस्मरण होतं. म्हणजे ईश्वर सोडून बाकी सगळ्या ज्या दृश्य गोष्टी आहेत याचं आपल्याला सतत स्मरण राहतं. कारण त्या दृश्य गोष्टी आहेत आपल्या डोळ्यासमोर असतात. मग ते आपले आई वडील असतात बाळासाठी, त्याच्यानंतर त्याचा मित्र असतात, त्याच्यानंतर तो समाजामध्ये वावरायला लागतो, इतर गोष्टी बघायला लागतो. या सगळ्या दृश्य गोष्टी त्याच्यासमोर सतत असतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींच्या स्मरणामध्ये तो ईश्वराचं मात्र सहजपणानं त्याला विस्मरण होतं. आणि विस्मरणाचं कारण हाच जन्म आहे. म्हणून या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी आपण आपला जन्म कशासाठी झाला ह्या आपल्या जन्मापूर्वीच्या स्थितीचा म्हणजे आपल्या शिवत्वाचा विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे विवेक पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपल्या मनाला, आपण आपल्या विचारांना विवेकाच्या द्वारे आपण ताब्यात ठेवलं पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की आपण आधी काय होतो आणि आपण आता कोण आहोत. पुढच्या ओवीमध्ये 14व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडीताच नये. अशी कल्पना केली आहे त्यांनी. चर्मकुंड आपण यज्ञासाठीचं कुंड किंवा काय जे पात्र असतं ते पात्र आपल्याला शुद्ध करता येतं, पाण्याने धुता येतं, शेणाने सारवता येतं, त्याची स्वच्छता करता येते. पण समर्थ सांगतात हे चर्मकुंड असं आहे की जे स्वच्छ मुळातच घाणेरडं ते स्वच्छच करता येत नाही. म्हणजे काय की आपण म्हणतो ना की अंगाला साबण लावलं तर त्वचा स्वच्छ होईल, पण मनाचा मळ कसा जाणार. तसंच वरी वरी दिसे वैभवाचे, वरती तुम्ही अगदी हिऱ्याच्या अंगठ्या घालाल किंवा काय सोन्यानी मढवाल, उत्तम आभूषण वस्त्रांनी देहाला सजवाल, अशा प्रकारचं तुम्ही कितीही वैभव जरी निर्माण केलं तरी सुद्धा अंतरी पोतडे नरकाचे हे तुम्ही विसरता कामा नये. आतमधलं जे आहे, या त्वचेच्या आतमधला जो देह आहे हे म्हणजे नरकाचं पोतडं असल्यासारखं आहे. जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडीताच नाही. तुम्हाला आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. एखादं अन्न असेल ते जर 4 दिवस किंवा 2 दिवस का होईना जर कुजला असेल आणि वरती जर काही झाकलं असेल तर ते झाकण उघडल्या उघडल्या आपल्याला जो काही वास येतो तो आपल्याला सहन सुद्धा होत नाही 1 सेकंदवर. तर लक्षात घ्या, हे बंद झाकण असलेलं हे जे डस्टबिन आहे आपलं शरीर तर त्याच्यामध्ये किती दुर्गंधी आहे साठलेली की ज्याचं झाकण उघडणं शक्य होणार नाही. म्हणून समर्थ सांगतात जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडीताच नाही. म्हणजे हे उघडावंसं सुद्धा वाटणार नाही, इतकी दुर्गंधी आतमध्ये भरलेली आहे. पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. याचाही आपण विचार बघितला की गर्भामध्ये असताना जो जीव सोहम सोहम म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे, मी शिवस्वरूप आहे अशी जाणीव असणारा, पण बाहेर पडताच त्याची ती जाणीव नष्ट होते आणि मी म्हणजे अमुक नावाचा, मी म्हणजे अमुक घरातला, अमुक कुळातला, अमुक जातीचा अशा खोट्या जाणीवेने किंवा खोट्या आधार कार्डाने तो जन्मभर जगत राहतो आणि ज्याची स्वतःची मूळ ओळख आहे तो विसरून जातो. पुढे 52व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळ विरक्त सर्व काळ. या जन्म दुःख निरूपणाच्या शेवटच्या ओवीकडे जाताना समर्थ मुद्दाम सांगतात की जो भगवंताची आराधना करतो तो भगवंताचा भक्तच या जन्मापासून मुक्त होऊ शकतो. मुळात जन्म झालाच कशासाठी, तर वासनेच्या पोटी जन्म होतो किंवा वासना असते आणि मागच्या जन्मी केलेलं कर्म. आपल्याकडे अशी धारणा आहे, पूर्वजन्म मानणारी आपला भागवत धर्म आहे, आपली संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये चार्वाकासारखं असं नाहीये की जो काही आपल्याला जन्म मिळाला आहे जन्मापासून मरेपर्यंत तेवढेच आपण
जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सगळं भोगून घ्या, मेल्यानंतर कोण भेटलंय का, आम्ही स्वर्गात गेलो होतो किंवा नरकात गेलो होतो हे सांगायला कोणी आलंय का पृथ्वीवर पुन्हा, तर नाही. अशा प्रकारे विचार करणारे जे विज्ञानवादी असतात त्यांना हे या गोष्टी पटत नाहीत, ते लोक पुनर्जन्म मानत पण नाहीत. परंतु आपल्याकडे अनेक आधार आहेत आणि त्या आधारांच्या योगे आपल्याला हे पटणं सहज शक्य आहे की कर्माची साखळीच जन्माला प्रवृत्त करते. मागच्या ज्या काही जन्मामधलं आपलं कर्म असेल, चांगलं असेल वाईट असेल, त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या जन्मातले भोग प्राप्त होतात आणि ते भोग भोगण्यासाठी म्हणून आपल्याला जन्म मिळतो. परंतु ते करत असताना पशु पक्षी प्राणी कीटक वगैरे जन्मांना जे स्वातंत्र्य नाही, त्यांना फक्त भोग योनी आपण त्यांना म्हणतो, तिथे केवळ भोगायचं आहे. त्यांना विचार करण्याची ताकद नाही, त्यांना बुद्धीची ताकद नाही, त्यांना काय चांगलं काय वाईट कळत नाही, त्यामुळे ते त्या जन्मातून कधीच मोकळे होत नाही. परंतु मनुष्य देह हा एकच जन्म असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धी दिली आहे आणि कुठेतरी जाणीव दिली आहे की तुम्ही परमेश्वराचा अंश आहात आणि तुम्ही स्वतःला या जन्म मरणाच्या या राट घडग्यातून, या दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे, त्याची भक्ती करणे गरजेचं आहे. आणि ती जो करील तो या जन्मापासून मुक्त होईल असं समर्थ सांगतात. आणि याच्यासाठी काय लागेल? मुक्त होण्यासाठी ज्ञानबळे विरक्त सर्व काळ. याच्यामध्ये हे तीनही शब्द महत्वाचे आहेत. ज्ञानबळे, विरक्त आणि सर्व काळ. आपण एखाद्याला खांद्यावरून घेऊन जातो, त्याचे सगळे कर्म आटोपली, तिसऱ्या दिवशी राग जमा केली की सगळं झालं, तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर वाटतं की अरे बापरे, आपल्याला पण एक दिवस इथे यायचं आहे, हे काय जन्माचं खरं नाही, हे प्रत्येकाच्याच नशिबी आहे, आपण पण एक दिवस इथे येणार. क्षणभर का होईना मनामध्ये एक विरक्तीची भावना येते आणि त्यावेळेला माणूस सुन्न झालेला असतो. घरी आल्यावरती आंघोळ करतो ज्याच्या कोणाच्या असेल नावाने आणि त्याच्यानंतर चहा पितो, दुसरे कपडे घालतो आणि आपण पुन्हा आपल्या राट गाडग्यामध्ये आपण मशगूल होतो. म्हणजे काय, ती विरक्ती ही सर्व काळ नाहीये, विरक्ती ही टेम्पररी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याची भक्ती करायची असेल तर सर्व काळ विरक्ती पाहिजे. म्हणजे काय की सगळं सोडून द्या, घरदार सोडून द्या, जंगलात जावा आणि काय देवाचं नाव घेत बसा, असं त्याचा अर्थ नव्हे. विरक्त ह्याचा अर्थ तुम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुमचं जे काय आयुष्य आहे, तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असताना त्याच्यावरती श्रद्धा ठेवून फक्त चांगलं कर्म, शुभ कर्म करीत जा. ज्या जीवांना तुम्हाला मदत करता येऊ शकेल त्यांना अधिकाधिक मदत करा, पुण्य संचय करा आणि त्याच्यातून परमेश्वराकडे तुम्ही जर मागणी केली की बाबा रे, माझी ह्या जन्मातून सुटका कर आणि तू जे काही देशील माझ्या प्रत्येक उगवणाऱ्या दिवसामध्ये, ते भले मला मनाला काही वेळेला सुखकारक असेल, काही वेळेला दुःखकारक असेल, कारण सुख आणि दुःख या दोन्ही मनाच्या भ्रांतीच्याच अवस्था आहेत. त्या सुद्धा कुठल्या तरी वस्तूच्या आश्रयानेच येतात आणि सुख दुःख हे केवळ मनामुळेच निर्माण होतं आणि शरीराचं साधन, मनाला शरीराचा आधार असल्या कारणाने आपल्याला त्या सुख दुःखाची जाणीव होते. खरं वास्तविक आपल्याकडे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी नाहीयेत आणि सुख दुःखापासून जो पूर्ण मुक्त होतो तोच जीवन मुक्त होतो. म्हणून सर्व काळ विरक्त असणं आणि त्या विरक्तीतून जे काही ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान आपल्या पुस्तकांच्या सिलेबस मधलं ज्ञान नाहीये किंवा भौतिक किंवा विज्ञानवादी ज्ञान नाहीये, तर हे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे आपण कोण आहोत याची सर्वार्थाने होणारी ओळख, त्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. तर हे आत्मज्ञान होतं, परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटते आणि तो या जन्मापासून मुक्त होतो. आणि मी तर म्हणतो की जन्मापासून मुक्त होतो, या जन्मामध्ये असतानाच मुक्त होतो असं नव्हे. आपली सर्वसाधारण अशी समजूत असते की मनुष्य मरण पावला की त्याला मुक्ती मिळाली. तसं नाहीये. तो कुठेतरी दुसऱ्या जन्मामध्ये तो पुन्हा आधार शोधत असतो दुसऱ्या शरीराचा, त्याच्या उरलेल्या वासना पूर्ण करण्यासाठी. तर तो मुक्त होत नसतो, तो मध्ये एक बस पकडून दुसरी बस पकडतो, तसा हा विषय. तर त्याच्यामुळे मुक्ती म्हणजे केवळ मृत्यू पावल्यानंतर मुक्ती हा जो अर्थ आहे हा अतिशय चुकीचा अर्थ आहे. तर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर जोपर्यंत या कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंतच मुक्ती मिळवायची, जिवंत असतानाच मुक्ती मिळवायची आहे. याचाच अर्थ काय, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्ती वाचून दुसरं कोणतंही ध्येय नाहीये, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला सुखदुःखाच्या राहिल्या नाहीयेत. अशा समत्व धारणेला ज्या वेळेला आपण जाऊन पोचतो त्यावेळेला आपण
त्या व्यक्तीला किंवा त्या पुरुषाला जीवनमुक्त अशी संज्ञा वापरतो. तर अशा प्रकारे या 53 ओव्यांच्या मध्ये समर्थांनी या मनुष्य देहाची नश्वरता, त्याच्यामध्ये असणारं दुःख, हे सगळं वर्णन करण्यासाठी, आणि हे दुःख किंवा ह्या ओव्या वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये खरोखर एक सेकंद का होईना मनामध्ये किळस येते आपल्यालाच वाचत असताना, असं वर्णन आहे. पण हे कशासाठी? तर ह्या सगळ्या दिवसभराच्या रहाट गाडग्यामध्ये माणूस जो गुंतलेला आहे स्वतःच्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी, त्यातून क्षणभर तरी का होईना त्याला जाणीव व्हावी की बाबा रे, आपण जो समजतो ते आपण नाहीये, किंवा आपण जो काही खटाटोप करतोय ते म्हणजे आपल्या आयुष्याचं सार नाहीये. तर याची जाणीव व्हावी आणि त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला खऱ्या म्हणजे वस्तुस्थितीची जाणीव व्हावी, ही जाणीव करून देण्यासाठी म्हणून समर्थांनी हा समास आपल्यासाठी लिहिलाय. तर याच्यातल्या 53 ओव्या आपण ऐकल्याच. याच्यानंतर या दशकामध्ये अशा अनेक प्रसंगांचं वर्णन आहे की ज्या साधारणपणे एका मनुष्याच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडतात, जन्माला आल्यानंतर ते मरेपर्यंत काय काय घटना घडतात आणि त्याला किती दुःखातून पोळला जातो, अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. आणि हेतू त्याच्यातून एकच आहे की त्यातून आपल्याला प्रायश्चित्ताची भावना निर्माण व्हावी, अनुताप निर्माण व्हावा, आणि या अनुतापातूनच आपल्याला प्रखर विरक्ती निर्माण होऊ शकते, आणि जी विरक्ती आपल्याला ज्ञानप्राप्तीसाठी सहाय्यभूत होते. तर आज आपण हे चिंतन पाहिलं. आपण हा सर्व समाज पुन्हा एकदा शांतपणाने जरूर वाचावा आणि समर्थांनी केलेल्या उपदेशाचा लाभ करून घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम सर, तुम्ही हे जे ॲप वापरता त्याचं नाव काय आहे? हे ॲप आहे, त्या ॲपचं नाव दासबोधच आहे, परंतु त्याचा म्हणजे ते कोणी बनवलेलं आहे, कारण तशी कदाचित 2-3 ॲप्स असू शकतात, परंतु मी जे वापरतोय तर त्याचं नाव मी आपल्या ग्रुपवरती सांगेन किंवा तुम्हाला सांगेन, सगळ्यांना ते कळू शकेल. म्हणजे आपण ते फोनवरती घेऊ शकतो आणि त्याच्यामधल्या जाहिराती तुम्हाला नको असतील तर तुम्हाला ते प्रो व्हर्जन सुद्धा अगदी 50 रुपयात मिळू शकतं. फक्त एवढी कमी किंमत त्यांनी ठेवली, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ऍडव्हर्टायझिंगच्या छोट्या स्ट्रिप्स असतात त्या पण येणार नाहीत. अतिशय सुंदर ऍप आहे, ज्याच्यात तुम्हाला बुकमार्कची फॅसिलिटी आहे, तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट करू शकता, वाचू शकता. तर त्याची लिंक मी तुम्हाला पाठवेनच. धन्यवाद. खूपच छान सर, थँक्यू सो मच. खूप छान, अतिशय सुंदर निरूपण. प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त कराव्या कमेंट्समध्ये. आणि खरंच श्रीराम सर दरवेळेला ह्या 53-54 ओव्यांमधनं अगदी योग्य अशा 3-4 निवडक घेऊन येतात, ज्या संपूर्ण सार आपल्याला देतात. ओके, आणि खरंच आपण नशीबवान आहोत, हा योग आपल्याला अनुभवायला मिळतो. खूप जबरदस्त. सो ह्या जन्मदुःख निरूपणामध्ये मला जे सगळ्यात पहिली गोष्ट जी जाणवली ना, की एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याच्या विरुद्ध गोष्ट किती किळसवाणी, किती वाईट आहे ह्याची पहिला जाणीव करून देणं, म्हणजे एवढं निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणं की ऑटोमॅटिकली आपल्याला पॉझिटिव्हिटी किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देणं. आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकजण क्षणोक्षणी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो, त्यामुळे त्या काही म्हणतात ना दुसऱ्याच्या अनुभवातनं आपण बघितलेल्या नाही आहेत. म्हणजे अगदी राजा असो का रंक असो, प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतोच. दुर्दैवाची गोष्ट कोणती की माणूस संकटात असताना फार वेगळा वागतो, आणि ज्या क्षणी संकटातनं बाहेर पडतो त्यावेळी तो मी नव्हेच, ओके, लखोबा लोखंडे व्हायला त्याला वेळच लागत नाही. सरांनी शेवटला सगळ्यात जे उदाहरण दिलं की आपण जेव्हा अंत्ययात्रेला जातो ते वातावरण जे असतं तिकडे अक्षरशः, म्हणजे मी तर दादरला राहतो आणि दादरला गेल्यावर आम्ही स्मशानात एंट्री केली की साने गुरुजींची अशी काही वाक्य आहेत की आयुष्य कसं निरर्थक आहे, उगाच ह्याच्या मागे पडू नका, ह्याची एवढी जाणीव असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकमेकांकडे बघताना असं वाटतं की खरंच यांना आयुष्य कळलं.
आणि त्या स्मशानातनं बाहेर आले आणि आंघोळ केली की त्याच्यानंतरचा माणूस आणि तिकडे असलेला माणूस म्हणजे हाच तो होता का, हा प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला राहतच नाही. एवढा विरोधाभास माणसाच्या व्यक्तिमत्वात आहे. आणि तो का आहे, तर जिथे शरीर आहे, मन आहे आणि अटॅचमेंट आहे, तिकडेही सगळा हा विरोधाभास लगेच सुरुवात होते. ओके. जन्माच्या आधी सोहम सोहम आणि जन्माला आल्यानंतर कोहम कोहम आहे. तो सुंदर सरांनी त्याच्यावर स्ट्रेस केलेला आहे की मीच ईश्वर आहे. ओके. सो अहम शिवो अहम, म्हणजे मीच त्या ईश्वराचं रूप आहे. माझ्या चराचरात ईश्वराचं चैतन्य भरलेलं आहे. हे जन्माला यायच्या आधी असतं. ओके. आणि वेंडायर खूप सुंदर सांगतो की अगदी कन्सीव्ह झाल्यापासनं, म्हणजे पहिला झायगोट तयार झाल्यापासनं जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवस पूर्ण होईपर्यंत तुमची संपूर्ण काळजी घेतली जाते. कारण ईश्वर तुमच्या पूर्ण जन्माचं नियोजन करत असतो. पण जन्माला आल्यानंतर जसंच हे शरीर तुम्हाला दिलं जातं, जसंच ते मन तुमचा विचार करायला सुरुवात होतो, तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स तिथे सुरुवात होतात. कारण कदाचित तुम्ही त्या क्षणाला स्वतःला विसरता आणि तिकडनं सगळे तुमचे प्रॉब्लेम सुरू होतात. प्रत्येक वेळेला ना आपण बघा, म्हणजे मी तर प्रामाणिकपणे सांगतो की मी जेव्हा प्रचंड संकटात असतो, म्हणजे माझी एखादी वस्तू मिळत नसते, एखाद्या आयुष्यात कॉम्प्लिकेशन तयार होतं आणि आपण जेव्हा पूर्णपणे ईश्वराला शरण जातो, तेव्हा आपण एवढ्या जबरदस्त कमिटमेंट त्याला देतो. हे करणार नाही, हे झालं ना तर हे नक्कीच करणार नाही, हे पुन्हा माझ्याकडनं होणार नाही, असं नाही तसं नाही. आणि अक्षरशः अशक्यप्राय वाटणारी गोष्ट देव चुटकीसरशी, तो ईश्वर चुटकीसरशी आपल्याला करून देतो. आणि ज्या क्षणाला आपली त्याच्यातनं मुक्तता होते, आपण त्याच सगळ्या चुका त्याच प्रामाणिकपणे करायला लागतो. आपण विसरून जातो की आता असं काहीतरी झालेलं, मी त्यावेळी त्या ईश्वराला आणि स्वतःला ही कमिटमेंट दिलेली, वचन दिलेलं की ह्याच्यानंतर मी हे करणार नाही. आणि तेवढ्याच सराईतपणे अगदी काही दिवसात आपण त्याला विसरून जातो. की एक सुंदर गोष्ट आठवली मला श्रीराम सर. एक व्यापारी असतो, तो होडीतनं चाललेला असतो आणि अचानक प्रचंड वादळ येतं. आणि वादळ आल्यानंतर तो नाविक म्हणतो की आपण ह्याच्यातनं वाचू असं वाटत नाही. व्यापारी म्हणतो की अरे माझी तर प्रचंड संपत्ती आहे, करोडोंची संपत्ती आहे, ती मी तर काय करणार. तर म्हणतो साहेब तुमचं बघा काय ते, मला वाटत नाही की आपण वाचू आता, कारण ह्यावेळी जीवच राहिला नाही तर बाकी सगळ्या गोष्टींचं काय महत्त्व. आणि मग तो जो व्यापारी असतो तो मनातल्या मनात ईश्वराला कमिटमेंट देतो की देवा जर मी इकडनं वाचलो तर माझा बंगला मी विकीन आणि त्या बंगला विकून त्याच्यातनं जे काही पैसे येतील ते तुला देईन. तो हे बोलतो आणि वादळ शांत होतं. आणि नाविक विचारतो की तुम्ही काही कमिटमेंट केलीत का, कारण इमिडिएटली त्या क्षणाला सगळं शांत झालं. आणि तो लगेच त्याला म्हणतो नाही नाही मी काही कमिटमेंट वगैरे केलेली नाही आहे, चल बरं झालं आपला जीव वाचला ना, आपण परत जाऊया. रस्त्यात जाताना तो नाविक, तो व्यापारी एकच विचार करतोय की अरे कमिटमेंट तर देऊन बसलो, मला वाटतं जरा जास्तच लवकर दिली, 2 मिनटं थांबलो असतो तर तसंच हे वादळ थांबलं असतं, कारण नसताना बंगला गमावून बसलो. अख्खा रस्ता त्याच्या डोक्यात तेच चाललंय, काय करायचं काय करायचं काय करायचं. आणि मग माणसाचं जे खुरापती मन असतं ना, तो घरी आल्यावर झोपल्यावर त्याला सकाळी मेडिटेशन करताना त्याच्या डोक्यात आयडिया येते आणि मग तो लिलाव जाहीर करतो की असं असं झालं आहे आणि त्यामुळे मी माझं घर विकायचा निर्णय घेतलेला आहे. आणि मग लिलावासाठी सगळे आजूबाजूचे व्यापारी येतात आणि मग तो सांगतो की ह्या बंगल्याची किंमत ही 1 रुपया आहे. सगळे आश्चर्यचकित होतात, म्हणतात फक्त 1 रुपया, मला द्या मला द्या मला द्या, सगळे ओरडायला लागतात तिकडे. आणि तो म्हणतो हो या बंगल्याची किंमत 1 रुपया आहे, पण ह्याच्याबरोबर तुम्हाला ही माझी मांजर विकत घ्यायला लागेल, त्या मांजरीची किंमत 1.5 कोटी रुपये आहे. तर लोक आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात 1 रुपयाचा बंगला आणि 1.5 कोटीची मांजर. म्हटलं व्यापाराला वेळ लागला बहुतेक. मग तो एक दुसरा व्यापारी असतो, त्याला वाटतं की ह्याची किंमत खरी तर 2 कोटी रुपयाची आहे, हा 1.5 कोटीला देतो ना, आपल्याला काय करायचं आहे, रुपयात बंगला मिळाला आणि हे, तो आपलं त्याचं कॅल्क्युलेशन करतो, 50 लाखाचा प्रॉफिट आहे हे बघतो आणि तो त्याच्याकडनं मांजर आणि बंगला विकत घेतो. मिळालेला पैसा घेऊन व्यापारी देवळात जातो आणि 1 रुपया देवाच्या पेटीत टाकतो आणि देवाला म्हणतो देवा मी तुला प्रॉमिस दिलेलं
बंगला विकून जो पैसा येईल तो मी तुला देईन, पण तुला माहिती आहे ही मांजर माझी आहे आणि त्या मांजरीचे जे 1.5 कोटी आलेत ते मी ठेवणार आहे. आपण एवढे पटाईत आहोत ना, आणि आपल्याला दरवेळी असं वाटतं की आपण ईश्वराला फसवतोय, पण आपल्याला कळतच नाही की ह्या सगळ्यात आपण किती गुरफटत जातो आणि आपण कशा प्रकारे ना ह्याच्यात अडकत जातो. मला वाटतं एक व्यक्ती जी ह्याच्यात कधीच अडकली नाही, अगदी सगळ्या मोहात होती आणि तरीही अडकली नाही, ती म्हणजे भक्त प्रल्हाद. त्या परिस्थितीत पण त्याच्या तोंडात नेहमी ईश्वराचंच नाव होतं. प्रत्येक क्षणी त्याला विश्वास होता की चराचरात माझा ईश्वर वसलेला आहे आणि त्या नरसिंह रूपात येऊन जे काय होतं ते आपल्याला माहिती आहे. पण ती स्थितप्रज्ञता, ती कमिटमेंट येण्यासाठी मला वाटतं आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आपण कितीतरी जन्मजन्मांतरीच्या ह्या मोहात आणि भोगात अडकलेलो आहोत. 84 लक्ष योनीतनं प्रवास करून येतो आपण, आणि मनुष्य म्हणून पण आपण जसं श्रीराम सरांनी खूप सुंदर सांगितले, आपण फक्त बस बदलत असतो, शरीर बदलत असतो. 4 लाख वेगवेगळे जन्म घेतो मुक्तीच्या आधी, आणि ती प्रोसेस सतत चाललेली असते. गौतम बुद्धांबद्दल खूप सुंदर गोष्ट सांगितली जाते की ते ज्या दिवशी हे जग सोडून जाणार होते त्याच्या आदल्या दिवशी ते एका गावात गेलेले, आणि तिथे गावात गेल्यावर ना त्यांनी एका मुलीची विचारणा केली, आणि ती मुलगी त्या गावात नव्हती त्यावेळेला, बाहेर गेलेली. मग त्यांनी विचारलं कधी येईल. ते म्हणाले 7-8 तास तरी लागतील. ते म्हणाले ठीक आहे मी थांबतो. 8 तास गौतम बुद्ध शांतपणे बसलेले, आणि प्रत्येकाला प्रश्न पडला, शिष्यांना प्रश्न पडला, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना शिष्य पडला की गौतम बुद्धासारखी व्यक्ती 8 तास एका लहान मुलीसाठी का थांबलेत. मग ती 8 तासांनी येते. गौतम बुद्धांना ती ओळखत पण नसते. ती आल्यावर गौतम बुद्ध तिच्याकडे बघतात, एक सुंदर स्माईल तिला देतात, तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात मी येतो. त्या मुलीला तर काहीच कळत नाही, लहान मुलगी असते. मग परत जाताना जे शिष्य ह्या मार्गावर थोडेसे पुढे असतात ते गौतम बुद्धांना विचारतात की एवढा वेळ थांबून तुम्ही फक्त याच्यासाठी थांबलेलात. तर गौतम बुद्ध म्हणतात हो, माझं गेल्या जन्मीचं काहीतरी देणं घेणं होतं, तेवढ्यासाठीच मला परत यायला लागलं असतं आणि म्हणून ते मी द्यायला आलेलो. ओके, आपण तर कळत न कळत एवढे कर्मबंध बांधत असतो. प्रत्येक क्षणाला आपण नवीन आशा, नवीन आकांक्षा, नवीन मोह, नवीन पाश ह्याच्यात एवढे गुरफटत चाललेलं असतो ना की आपल्याला कळतच नाही. आणि म्हणजे मी तर बरेच पॉईंट काढलेत आता बोलण्यासारखे, पण मी आता त्याच्यात जात नाही. पण मला असं वाटतं ना की प्रामाणिकपणे ती स्थितप्रज्ञता येण्यासाठी मेडिटेशन करणं खूप महत्त्वाचं, आत्मपरीक्षण करणं खूप महत्त्वाचं, आणि त्या मेडिटेशनमध्ये आणि आत्मपरीक्षणामध्ये स्वतःला सातत्याने याची जाणीव करून देणं की ज्याच्यामध्ये मी अडकण्याचा प्रयत्न करतो आहे, जे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं आहे, तेच कदाचित माझ्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि त्याच्यापासून विरक्ती निर्माण करण्यासाठी मला 3च गोष्टी मदत करू शकतात, आणि ते म्हणजे लव, सर्व आणि गिव्ह. मला सातत्याने माझ्या मनामध्ये सगळ्यांसाठी प्रेम निर्माण करण्याची गरज आहे. सातत्याने मला जेवढं सेवा करता येईल, देता येईल तेवढं देण्याची गरज आहे. ओके, सर्व करण्याची, इतरांची सेवा करण्याची गरज आहे. आणि अल्टिमेटली जे काही आहे ते कसं देईन आणि यातनं मुक्त कसा होईल त्याची चिंता मला करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. श्रीराम सर खूप सुंदर. मला असं वाटतं आज समर्थांनी आणि तुम्ही स्वतःकडे ज्या दृष्टिकोनातनं बघण्यासाठी आम्हाला भाग पाडलं, तिकडनं कदाचित आयुष्याकडे थोडंसं तरी वेगळं आपण सगळे बघण्याचा प्रयत्न करू, असं मला वाटतं. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद श्रीराम सर. तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर करा, नाहीतर मी अपर्णाताईंकडे परत जातो. थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान गोष्ट सांगितली. स्टोरी टेलिंग तुमचं खूप प्रभावी आहे आणि छान तुम्हाला उदाहरणं सुचतात आणि तुम्ही ते खूप छान सांगतात. त्यामुळे आणखीन तो विषय सगळ्यांपर्यंत नीटसा पोहोचतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. जय जय रघुवीर समर्थ.